रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रकरणामध्ये सातत्याने तर धनंजय मुंडे मंत्री असताना मग ही जी चौकशी होती ती निष्पक्ष होईल का? नाही, एक तर वाल्मिक कराड हा मुंडेंच्या कंपन्यामध्ये पार्टनर आहे. तो शेअर होल्डर आहे, अधिकृत डायरेक्टर आहे आणि त्याचा सूत्रधारच मुळात हा वाल्मिक कराड आहे. आणि यांचे धागेदोरे सर्व चौकशी केली की मंत्र्यापर्यंत जातील. त्यासाठी मंत्री म्हणून त्यांना त्या पदावर राहून हे निष्पक्ष होणार नाही चौकशी, आणि यासाठी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे. यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे. बाकी काय ते CID BID चौकशीला खूप वेळ जातो. त्यातून फार काही आता अनेक CID चौकशी आतापर्यंत एवढ्याच CID चौकशी पेंडिंग आहे, त्याची फलश्रुती काही नाही आहे. त्यामुळे आमचं स्पष्ट सरकारकडे मागणी आहे, शासनाकडे, की देवेंद्रजींनी या संदर्भात आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निष्पक्ष चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट. कारण जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यामध्ये, त्यांच्या धनंजयंच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे, अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते? त्यामुळं निष्पक्ष चौकशी होणे कठीण आहे. बाजूलाच सारा आणि चौकशी होऊ द्या. छगन भुजबळ नाराज आहेत, त्यात ते CM फडणवीस यांना भेटणार आहे. नाही, आता ते कुठे जातील, पण मला असं वाटतं की OBC म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे. कारण त्यांची मतं भरपूर घेतली, महायुतीने घेतली, केवळ भाजपने घेतली असं माझा आरोप नाही. तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं हे दिसते. त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या देशातील किंवा आपल्या राज्यातील OBC समाज ठरवेल. पण एक नक्की सांगितलं पाहिजे की भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता OBC चळवळीसाठी घ्यावी. त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि लढायला सिद्ध राहू अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे. खातेवाटपाला तर उशीर झाला. आता पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झालेले तीन पक्षांमध्ये. नाही, हे आता ते पूर्वी हुतुतू होता ना, आता हुतुतूचा खेळ सुरू आहे. एकाचा पोट भरला की लगेच त्याला, म्हणजे आऊट झाला की दुसऱ्याला उठवतात. ते मी मागच्या वेळेसही म्हणालो, तुम्ही त्या पलीकडे जाऊन सांगतो की मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत, त्यांचा अपमान होतो आहे, त्यांना जीव मारण्याचे प्रकरण होत आहे, जीवानिशी मारण्याचे प्रकरण होत आहे, मराठी माणसाला ठोकून काढलं जात आहे. कारण ह्याचं कारणच आहे की सरकार त्यांचं आहे, मराठी माणसाचं सरकार नाही आहे. त्यांना वाटतं की सरकार आमचं आहे परप्रांतीयांना. त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आहे, वाढला आहे आणि त्या विश्वासापोटी ते वाटेल ते करायला मोकळे आहेत. उद्या घरात घुसून मारणं सुरू आहे, घरातमध्ये त्यांच्या खाण्यापिण्यावरून मारणं सुरू आहे. उद्या म्हणतील की आमचा वार्डामध्येच नको, आता त्यांना फ्लॅटमध्ये नको आहे, उद्या त्यांना वार्डामध्ये नको आहे, उद्या शहरामध्ये नको आहे मराठी माणूस. कारण ह्या सरकारवरच मर्जी परप्रांतीयाची आहे. त्या सरकारलाच वाटत आहे की आम्ही परप्रांतीयामुळे सत्तेमध्ये आलो आहोत आणि परप्रांतीयांना वाटते की सरकार आमचं आहे. त्यामुळे राजाश्रयामुळे मराठी माणसाला उद्या महाराष्ट्रातून हद्दपार केलं तर त्यात काही म्हणजे लोकांना अचंबा वाटायला नको.
राहुल उद्धव काल एकत्र आलेले आहेत. काय वाटतं राजउद्धव एकत्र आले? आले नाहीत लग्नाचा विषय. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावरती, त्या दौऱ्याबद्दल नाही, ज्या पद्धतीनं सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, एकूणच प्रकरण इतकं भयानक आहे की पोलिसांनी या प्रकरणामध्ये जो आततायीपणा केला त्या संदर्भात गृहमंत्र्यांचं उत्तर आम्हाला अपेक्षित जे होतं ते मिळालं नाही हाऊसमध्ये, आणि फार वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना जीव जाईस्तवर लहान मुलापासून महिलापर्यंत बदडून काढण्याचं काम केलं, जखमी केलं आहे, उचलून त्या कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली ते कितीही म्हणू देत कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही. ज्यावेळेस या सूर्यवंशीला मल्टिपल इंजुरी म्हणून आपल्या डॉक्टरांचा रिपोर्ट येतो, CS रिपोर्ट येतो, त्यावेळेस काय त्याला वळ म्हणजे काही सिनेमामध्ये मारतात तशा रेगा मारल्या होत्या काय? त्याच्यावरून दिलेला रिपोर्ट आहे काय? सिनेमामध्ये वळ दाखवतात ना. काय चाललं आहे राज्यामध्ये? कुठल्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं जात आहे? काही म्हणजे तिथं काही झालंच नाही, मग तो पोलीस कोठडीमध्ये मारायला. हे सगळं जे आहे या राज्यामध्ये ज्यांची ज्या पद्धतीची नीती आहे किंवा तो काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचा जो आयडिओलॉजी आहे, त्यामध्ये हा दलित, आदिवासी, मागासवर्गीय कुठेच नसतो. त्यांनी आवाज करायचा नाही. आवाज केलं तर घरातून काढू, मारू, आणि मारला तरी आम्ही 5-10 लाख रुपये देऊ, सात्वन करू, याच्या पलीकडे तुम्ही बोलायचं नाही. या विचाराने जर सरकार वागत असेल तर सरकारचा आतताईपणा आहे, सरकारची ही मानसिकता मला वाटतं की विकृत आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि यामुळं राहुलजी उद्या तिथे भेटून त्या कुटुंबाचं सात्वन केल्यानंतर पुढची या संदर्भात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आणि जे पोलिसांनी केलेलं जे काही तिकडे लोकांना ज्या पद्धतीनं लोकांना मारहाण केली, तर यावर आमचं पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, राहुल गांधीचा जो आजचा दौरा आहे परभणीचा, तर त्यावरती टीका करताना बावनकुळे असं म्हणाले की ही नौटंकी आहे राहुल गांधीची. आता असं आहे, सत्तेची गरमी, सत्तेची उर्मी, तोंडातून वाटेल ते बडबड करायला लागतं. माणूस जिंकला की उर्मट होतो, हा त्याचा परिणाम आहे. एखादा दलित कुटुंबातील व्यक्तींचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो, ते कशामुळे आंदोलन होतं की ज्यामध्ये संविधानाचा शिल्प तोडला जातो, तिथून झालेलं ते आंदोलन. परंतु ज्या पद्धतीने ते प्रकरण सगळं हाताळलं गेलं आणि त्यातून जे काही आजची स्थिती उद्भवली, तर हे लपून नाही आहे, महाराष्ट्र सगळा बघतो आहे. अशा वेळेस बावनकुळेजींनी आमचा सल्ला आहे त्यांना की कुठल्याही नेत्याविरुद्ध बोलताना शब्द जरा जपून बोलावेत. सगळ्यांच्याच बरोबर आम्हाला बोलता येईल, मग सगळे बाकीच्यांची नौटंकी पण आम्हाला काढता येईल, पण ते न करता आपण जर एखादी घटना होते आहे त्या ठिकाणी जातात. आता अशी 100 उदाहरण देता येईल की जिथे मारहाण झाली आणि बावनकुळेजी पोहोचले, देवेंद्रजी पोहोचले. अशा पद्धतीनं बोलत असाल तर ती सत्तेची गरमी आहे. ठीक आहे, 5 वर्ष सत्ता तुम्ही भोगाल, पण लोक मात्र लक्षात ठेवतील, हे लक्षात घेतलं पाहिजे. नंबर लागून जातो. आता पालकमंत्रीसुद्धा रोटेशन पद्धतीनं घ्या, 1 वर्ष पालकमंत्री, कारण सगळ्यांनाच मोठ्या मोठ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री व्हायचे आहेत, त्यामुळं करा. त्यांना काही देणं घेणं नाही आहे. हे लुटारू आहे. हे सगळे जे मेळ जमला आहे, घोळ करून जमवलेला जो काही मेळ आहे, हा महाराष्ट्र लुटायसाठी आणि महाराष्ट्र बर्बाद करायसाठीचा आहे. त्याचे लक्षण आता दिसायला लागले आहेत. जे असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते सरकार स्थापनेपासून यांची नीती आणि मत्ता दोन्ही दिसायला लागली आहे.